परमादरणीय सात्संगाची प्रेमाने बोला, प्रेमाने बोला। आजी उत्तम सुदीन झाले दर्शन संतांचे। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम अशा कृपेने तुम्हा सर्व साधू संतांच्या, ब्रह्मज्ञानी संतांच्या कृपाशीर्वादाने सुंदर अशा या मंदिराच्या प्रांगणामध्ये, सभागृहामध्ये सत्संगचा आनंद आपण प्राप्त करत आहोत। खरोखर अहो भाग्य आहे। काही नवीन माता भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आनंदाची गोष्ट आहे। तो परमात्मा एक आहे, ते सत्य एक आहे, तो विठ्ठल एक आहे। भले असंख्य नावाने संबोधली जाणारी सत्ता असेल, परंतु आहे मात्र एकच। मग एखाद्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये केलेलं भजन किंवा एखाद्या बजरंगबलीच्या, मारुतीच्या मंदिरात केलेलं भजन हे काही वेगळं नाही आहे। माताजी प्रेमाने बोला। तोच परमात्मा आहे, एकच देव आहे। भलेही कोणालाही नमस्कार केला, कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो त्या श्रीकृष्णाला, पांडुरंगाला जाऊन मिळतो। आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति। ज्याप्रमाणे आकाशातून पडणारा पाण्याचा छोट्यातला छोटा थेंब हा सागराला जाऊन मिळतो, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो त्या केशवाला, त्या परमात्म्याला, निराकार ईश्वराला जाऊन मिळतो। म्हणून या ठिकाणी बसलं काय आणि दुसऱ्या कुठं बसलं काय काही फरक पडत नाही। अगदी बऱ्याच वेळापासून, जवळपास 1-1.5 तासापासून महात्मा समोर येत आहेत, बहिणजी समोर येत आहेत। त्या श्रीगुरूंचं, सद्गुरूंचं वर्णन करत आहेत, महिमा गात आहेत, कौतुक करत आहेत। नवीन माता भगिनी म्हणत असतील, हे गुरुबद्दल एवढं का बोलतायत? समोर आला जो तो गुरु शिवाय दुसरं काहीच बोलत नाही। कारण भक्तीमध्ये जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत भक्ती सुरू होत नाही। मग तुम्ही कितीही तप करा, योग करा, काहीही करा। आपण रोज वाचताय, म्हणताय हरिपाठाच्या माध्यमातून योग याग विधी येनो न हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे बिन देव न कळे संदेह, आणि गुरु बिन अनुभव कैसा कळे। गुरु विना कितीही योग याग विधी करा, जप तप करा, गुरु शिवाय भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती, महात्मा समोर आल्याच्या नंतर त्या गुरुचे धन्यवाद मानत आहे। कारण त्यानं त्या निराकार ईश्वराची, विठ्ठलाची, श्रीकृष्णाची भेट घालून दिली आहे। आत्म्याचं नातं परमात्म्याशी जोडून दिलेलं आहे। आता महात्मा सुद्धा सुंदर म्हणाले, आमचे मुखी महात्मा कोरडेजी, जोपर्यंत आत्म्याचं सुख कशात आहे तर परमात्म्याला पाहण्यामध्ये आहे। भले शरीराचं सुख इतरतला धनसंपत्तीमध्ये असेल, आणखी कशामध्ये असेल, परिवारामध्ये असेल, हे तात्पुरतं सुख झालं, पण शाश्वत सुख काय आहे तर आत्म्याचं नातं परमात्म्याशी जोडणं, जीवाचं नातं शिवाशी जोडणं, ईश्वराशी जोडणं, या मनुष्याचं नातं। आणि या मनुष्याचं आद्य कर्तव्य मुळात तेच आहे। मनुष्य जन्म आपण ऐकतोय, वाचतोय, 84 लाख योनी फिरून मिळालेला हा जन्म आहे। एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा किंवा मनुष्य देवीचा। एवढ्या जन्माच्या नंतर, एवढ्या कोटी योनीमध्ये जन्म झाल्याच्या नंतर मनुष्य देहामध्ये प्रवेश मिळतो। आणि मग ते जर साध्य केलं नाही, याच जन्मामध्ये ते साध्य करावं लागणार आहे। मनुष्य देही तरी साधी नारायण, नाही तर हीन पशुहून। या जन्मामध्ये जर साध्य केलं नाही, ज्या ईश्वराचं गुणगान गातोय, ज्या पांडुरंगाचं गुणगान गातोय, त्याला जर पाहिलं नाही प्रत्यक्ष तर भक्तीपूर्णत्वाला जाणार नाही। आता वारीचा सीझन चालू आहे। प्रत्येक पालख्या, दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करीत आहे। आनंदाची गोष्ट आहे। आपण गेलात किंवा नाही गेलात, आपलं लक्ष त्या ठिकाणी आहे त्या विठ्ठल। आता हे सुद्धा सुंदर झालं, विठ्ठल त्या ठिकाणी उभा आहे, करिकटेवरी हात ठेवून। संत सुद्धा म्हणाले, विठ्ठल सोयरा सज्जन विसावा, जाईन त्याच्या गावा भेटावया, शिनभाग त्यासी सांगेन आपुला, तो माझा बापुला सर्व जाणे, माझी या माहेरी सुखा काय उणे, न लगे येणे जाणे ऐसे ते।
त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी संत मंडळी तिकडं धावत आहेत. 15, 20, 22 दिवसाचा प्रवास करून पावसा पाण्यामध्ये चिखलामध्ये. का तर भेटीची ओढ लागलेली आहे. भेटी लागे जीवा लागलीचे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. रात्रंदिवस वाट पाहिलेली असते त्या परमात्म्याची, ओढ लागलेली असते. पण हाच परमात्मा जर आपण अंगसंग पाहिला तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तर किती आनंदाची गोष्ट आहे. प्रेमाने बोला. ज्या परमात्म्याला भेटण्यासाठी पंढरपूरला जावं लागतंय, पावसा पाण्यात जावं लागतंय, तोच परमात्मा जर आपल्याला इथं पाहायला भेटला महाराज तर आनंदाची गोष्ट आहे. त्या ईश्वराची गोष्ट या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी आलेला प्रत्येक महात्मा त्या परमात्म्याला पाहून घ्या असं म्हणत आहे. ईश्वराला पाहता येतं असं नाही की ईश्वराला पाहता येतं. तुम्ही म्हणेल की आता कलियुगात काय देव दिसणार आहे का? आपली काय पात्रता आहे? कुणी म्हणेल आपली पात्रता आहे का देव पाहण्याची? पण आपली जरी पात्रता नसेल देव पाहण्याची, पण सद्गुरू मध्ये ते सामर्थ्य आहे. सद्गुरू समर्थ असेल, गुरु समर्थ असेल तर तो देव एका मिनिटामध्ये नव्हे तर एका क्षणामध्ये दाखवण्याचं सामर्थ्य सद्गुरूमध्ये असावं लागतं. आणि ते सामर्थ्य जे आहे ते या मिशनच्या सद्गुरू, आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्यामध्ये आहे. तो ईश्वर क्षणामध्ये दाखवण्याचं सामर्थ्य या सद्गुरूमध्ये आहे. देव सद्गुरूपाशी आहे, वारंवार सांगू काय. देव सद्गुरूपाशी आहे. संत म्हणाले, आपण रोज ऐकतो, अभंग म्हणतोय, पण त्याच्याकडे आपण बारकाईने लक्ष देत नाही. अभंग म्हणतो, आरत्या म्हणतो, वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो आता संकट निवारी. कोणती वारी चुकवायची सांगितली आपल्याला? ही जी जन्म मरणाची वारी आहे, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, पुन्हा पुन्हा योनीमध्ये येणं, पुन्हा पुन्हा मरणं, ही वारी चुकवायची सांगितलेली. आणि ही वारी जर चुकवायची असेल तर त्या ईश्वराची, खऱ्या देवाची प्राप्ती करणं गरजेचं आहे. आणि त्या खऱ्या देवाची प्राप्ती कुठं होत असेल तर सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरूंच्या संतांच्या सानिध्यामध्ये होत असते. आणि म्हणून हे महात्मा या ठिकाणी येऊन वारंवार सांगतात, त्या ईश्वराची प्राप्ती करा, सद्गुरूला शरण जा. बघा, प्रत्येक साधू संतांनी सांगितलंय, आपण या तीर्थक्षेत्री या नगरीमध्ये, पवित्र अशा पावन नगरीमध्ये आपण राहतो. पैठण नगरीमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. एकनाथ महाराज सुद्धा म्हणाले, सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. सद्गुरूचे पाय धरल्याच्या नंतर कसलेही उपाय करण्याची, कसलंही साधन करण्याची आवश्यकता पडत नाही. पण आपण म्हणतोय, बोलतोय, संतांची पूजा करतोय, संतांच्या पालखीत जातोय, चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकायला पाहिजे का नाही? प्रेमाने बोला. सांगितलं एकनाथ महाराजांनी, सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. जर ते ब्रह्म म्हणजे साक्षात ईश्वर, विठ्ठल, श्रीकृष्ण, राम, त्याला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला सद्गुरू शिवाय पर्याय नाही. कारण अध्यात्मामध्ये, भक्तीमध्ये सद्गुरूला अनन्य साधन असं महत्व आहे. सद्गुरू शिवाय भक्ती पूर्णत्वाला जात नाही. नामदेव महाराजांची देव बोलत होते, खेळत होते, त्यांच्यासोबत चालत होते. नामदेव महाराजांनी हाक मारली की भगवंत धावून येत होते. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं की भगवंत नाचत होते. नामदेव महाराजांनी घास भरवला तर विठ्ठल परमात्मा जगाचा मालक तो खात होता. पण त्याच नामदेव महाराजांना विसोबा केदाराकडे जावं लागलं, ब्रह्मज्ञान खऱ्या स्वरूपाची ओळख करावी लागली. त्याच विठ्ठल परमात्म्याने सगुण रूपामध्ये येऊन नामदेव महाराजांना सांगितलं की तू गुरु कर. नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. सद्गुरु पायी देहाशी अर्पिता, तात्काळ मुक्तता हाता येते. नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे, मोक्ष तोही पाहे दास होतो. काय म्हणाले नामदेव महाराज? गुरु पायी लाभ आहे, तो लाभ गुरुच्या चरणावरच आहे. जोपर्यंत त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवत नाही, नतमस्तक होत नाही, तवर आपल्याला त्या खऱ्या स्वरूपाची जाण होणार नाही. एकदा का ते सत्य कळालं, शाश्वत सत्य काय आहे, तो परमात्मा काय आहे, सर्वत्र आपण ऐकतोय ना, सर्वांगटी राम देहारी ही एक.
जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आपण हरिपाठात एकनाथ महाराजांच्या, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आपण म्हणतोय ना, पण त्याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी यावं लागेल. जे जे दृष्टी दिसे एकनाथ महाराज म्हणाले ते ते हरिरूप. जे माझ्या डोळ्याला दिसतंय, माझ्या डोळ्याने मी जे जे पाहतोय ते ईश्वराचं रूप आहे. सर्वांगती राम, ते सर्वांच्या घटात तो ईश्वर आहे म्हणतोय आपण, पण त्याचा अर्थ आपल्याला कधीपर्यंत कळणार नाही जोपर्यंत समर्थाचा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येणार नाही. आणि तो समर्थाचा सद्गुरू या मिशनमध्ये पाहायला मिळतो. ते सामर्थ्य याच्यामध्ये आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिस्थितीचं आहे की मृतही जीवित होय अमृत सिद्धी. ज्याप्रमाणे लोखंडाचं सोनं होतं, करता येतं, परंतु त्या पैशाच्या संगतीमध्ये जावं लागेल. एखाद्या मृत व्यक्तीला सुद्धा जिवंत करता येईल, परंतु त्यासाठी तो प्रताप कोणामध्ये आहे तर अमृतामध्ये आहे. तसं परमात्म्याला पाहता येतं, ईश्वराला पाहता येतं, त्या विठ्ठलाला पाहता येतं, त्या पांडुरंगाला पाहता येतं, पण ते सामर्थ्य कोणामध्ये आहे तर सद्गुरूमध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी आलेले संत महात्मे सांगत आहेत की सद्गुरूला शरण या. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी. कारण कोणाकडे किती वेळ राहिला आहे हे कोणालाही माहीत नाही. आता महात्मा म्हणाले जोपर्यंत शरीरामध्ये श्वास चालू आहे, जोपर्यंत देह चालू आहे तोपर्यंत कार्य करायचंय. कारण देहाचा श्वास कधी बंद पडेल सांगता येणार नाही, कोणाचा कधी मृत्यू होईल हे सांगता येणार नाही, कोणाकडे किती वेळ शिल्लक आहे हे कोणाला सांगता येणार नाही. आणि म्हणून आजच परमार्थाला लागायचं, आजच ज्याची भक्ती करायची त्याला आज पाहून घेण्याचं मनामध्ये आणायचंय आणि ते साध्य करायचंय. सद्गुरूच्या कृपेने आपण त्याला पाहू शकतो. हे संत महात्मे कुणी म्हणेल की यांनी काय आता देव दिसत नसेल, आता देव पाहता येत नाही, परंतु ते सत्य आहे. आजही देवाला पाहता येतं, अंग संग जाणता येतं. कारण लिहून ठेवलंय संतांनी म्हणल्या त्याला पाहता येतं. कुणी म्हणालं पाहिला, कुणी म्हणाले जाणला, कुणी म्हणालं दिसतोय. आजी सोनियाचा दिलो वर्ष अमृताचा धरून, हरी पाहिला रे हरी पाहिला. बाबा पाहिला म्हणून म्हणाले पाहिला. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू मज भेटला निराकार. विठ्ठल कसा भेटलाय? निराकार भेटलाय. म्हणे मुक्ताबाई ऐक चाल देवा, पाहून गेलोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मग उघडे मग आपल्याला दिसायला पाहिजे ना. त्या दिवशी महात्मा सुंदर सांगत होते की देवाला पाहता येतं पण ती दृष्टी आपल्याकडे पाहिजे. महात्माने उदाहरण सुद्धा सांगितलं. एखाद्याला चष्मा लागलाय बहिणजी आणि तुम्ही गेल्या कुठेतरी पेपर वाचायला गेलाय, बँकेची स्लिप भरायला गेल्या, आणि चष्मा जर घरी ठेवून गेला तर दिसणार आहे तुम्हाला? लिहिता येणार आहे का? मग आता डोळे तर सोबत आहे, मग का लिहिता येत नाही, का दिसत नाहीये? का तर तुमचा चष्मा घरी राहिला. तसं आपल्याला डोळे आहेत, परंतु या चामड्याच्या डोळ्याने तो ईश्वर दिसणार नाही. ती ज्ञानदृष्टी आपल्याला जो कोण देत असेल ना तो सद्गुरू देतोय. ती ज्ञानदृष्टी आपल्याला सद्गुरूकडून प्राप्त करून घ्यायची आणि म्हणून गुरुला बघायचं, म्हणून गुरुला शरण जायचं. प्रत्येक साधू संतांनी आपल्याला सांगितलंय, आपण त्यांचे वचन सुद्धा ऐकतोय, त्यांनी लिहून ठेवलंय हे आपण वाचतोय, परंतु ते वचन जे आहे त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. पूर्वी पाहिला असेल, त्यांनी पाहिला असेल, आपल्याला दिसेल का नाही विश्वास नाही. कारण माणूस जीवन जगत असताना आपल्याला विश्वासाची माणसाला प्रत्येक ठिकाणी गरज असते. माझं पहा नुसतं आणि अहंकार माणसाला सुधरू देत नाही, इथपर्यंत येऊ देत नाही. दुसऱ्याचे वचन खरे आहेत खोटे आहेत याच्यावर विश्वास बसू देत नाही. कारण मी 40 वर्ष झाले, 20 वर्ष झालंय वाचतोय, हरिपाठ करतोय, मी देव पाहिला नाही आणि ही लोक म्हणतात देव पाहिलाय. पाहिलाय, तुम्ही वाचताय, हरिपाठही घेताय, परंतु जीवनामध्ये सद्गुरू यायला हवा. हरिपाठामध्येच लिहिलंय ना, जोपर्यंत सद्गुरू येत नाही तोपर्यंत ईश्वर, हा त्याची भक्ती करणं चांगली गोष्ट आहे, पण त्याला पाहणं ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. त्याला पाहून जर भक्ती केली तर सोपं जातं. एखाद्या खडतड रस्त्याने जाण्यापेक्षा जर चांगल्या रस्त्याने गेलं तर सोपंच आहे ना. माताजी, जर आपल्याला मुंगीला यायचं असेल किंवा मुंगीहून आम्हाला पैठणला यायचं असेल आणि जर आम्हाला खडक्यामाडक्यावरून जर चांगला रस्ता नसेल आणि दादेगाव मार्गे चांगला रस्ता असेल तर मग कोणत्या रस्त्याने जायला पाहिजे? चांगल्या रस्त्याने.
मग खरकट मार्ग का स्वीकारायचे? जर आपल्याला सोपा मार्ग संतांनी सांगितला असेल तर मग आपल्याला खरकट मार्ग स्वीकारायची गरज नाही. पावलोपावली आपल्याला ठेचा खाण्याची गरज नाहीये. संतांनी सोपं करून ठेवलंय आपल्याला. योग याग विधी येणं नाही सिद्धी. जब तक 1400 वर्ष 1200 वर्ष तप करायचे, ते तप करण्याची आवश्यकता नाही ना. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवानं भरपूर तप केला, परंतु देवाची प्राप्ती कधी झाली? जोपर्यंत मुक्ताईला सद्गुरू मानला नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती झाली नाही. 1400 वर्ष जगलेला चांगदेव. मग आपलं आयुष्य किती काय? थोडं आयुष्य आहे आपलं, थोडं आयुष्य आहे ना. पहा आता गव्हाचं आयुष्य किती आहे बहिणजी? गव्हाचं गहू किती दिवस चांगले राहते माताजी? 1 वर्ष जास्तीत जास्त. 1 वर्ष नंतर त्याला वाळ्या लागतात, भुंगे लागते, किडे लागते, बरोबर आहे की नाही? बरं, गव्हापासून काय तयार होतं? पीठ. पीठ किती दिवस चांगलं राहतं? 2 हप्ते, 1 हप्ते, 15 दिवस, महिना भरला येतो, बरोबर आहे? 15 दिवस. आणि पिठापासून चपाती पोळी तयार होती, ती किती दिवस चांगली राहते? 2-3 दिवस चांगली राहते. मग त्या पोळ्या आपण खातो, मग आपलं आयुष्य किती असेल? गव्हाचं आयुष्य 1 वर्ष, बरोबर. पिठाचं आयुष्य 1 महिना, पोळीचं आयुष्य 2 दिवस. मग ते खाणाऱ्याचं आयुष्य किती असेल? बरोबर आहे की नाही? क्षणभंगूर महात्मा म्हणाले ना, आता क्षणभंगूर नाही भरोसा, कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. क्षणाचा भरोसा नाही आहे माणसाचा. पण अहंकार असा करतोय की तसं आपण 1400 वर्ष जगणार आहे. माणसाने भरपूर प्रगती केली, भले चंद्रावर गेला, मंगळावर गेला, परंतु शेजारी राहत असलेल्या चंद्र नावाच्या बाईसोबत आपले संबंध जुळू शकला नाही चांगले. शेजारी राहत असलेल्या चंद्रकांत नावाच्या व्यक्तीसोबत आपले चांगले संबंध जुळू शकला नाही. ते प्रेम आपल्यामध्ये निर्माण झालं नाही. जीवन जगायचं कसं, वावरायचं कसं समाजामध्ये, हे आपल्याला कळत नाही. माणसाला बोलायला 1-2 वर्ष लागते, 3-4 वर्ष लागते बाळ बोलायला, पण काय बोलावं हे कळायला आयुष्य जातं. ते सद्गुरू शिकवत आहे. मधुर वाणी आणि नम्रता हेची सद्गुरू शिकवितो. जगताचे हित ठेवा ध्यानी हे सद्गुरू शिकवितो. सगळ्यांच्या कल्याणाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करण्याची भावना जी आहे, जगाचं कल्याण आपल्या मुखातून यावं ही भावना प्रकट करण्याचं कोण शिकवत असेल तर सद्गुरू शिकवत आहे. नाहीतर अवस्था कशी आहे? एक महिला मारुतीच्या मंदिरात यायची, रोज पाय पडायची. एक दिवशी बजरंगबली, हनुमान, मारुती प्रसन्न झाले त्या महिला आणि म्हणाले, तुला काय मागायचं ते माग, तुला आज सर्व काही देतो म्हणे, तुला सर्व काही. प्रसन्न झाले, रोज यायची, पूजा करायची, पाय पडायची. प्रसन्न झाले, काय मागायचं ते माग म्हणे. ठीक आहे म्हणे, मागते. काय मागवं आता? महिलाचं काय असतं मागायचं म्हणाल, काय मागणार महिला? आता सोनं महाग झालंय, मागितलं काहीतरी सोन्याचा दागिना मोठा, 10 तोळ्याचा अमुक अमुक दे म्हणे मला, गंठन दे, नेकलेस दे, काहीतरी दे 10 तोळ्याचं. बजरंगबली म्हणे, देतो 10 तोळ्याचं तुला, पण तुझ्या शेजारतीला 20 तोळ्याचं देतो म्हणे. का? तर तुझ्यापेक्षा दुप्पट भक्ती तिने केलेली, म्हणून तू जे काही मागणार आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट तुझ्या शेजारणीला मिळणार आहे. नाही म्हणे, थांबा. असं म्हणल्यावर थांबा म्हणे, मला सोनं नका, गळ्यातलं नका देऊ म्हणे, मला 10 ग्रामचे मला कानातले द्या. ठीक आहे म्हणे, दिले 10 ग्रामचे कानातले. तुझ्या शेजारच्याला 2 देईल म्हणे, कानातले 2 जोड देईल. नाही म्हणे, थांबा. 10 मिनिटं विचार केला बहिणी आणि 10 मिनिटांनी म्हणाली, देवा माझा आहे ना 1 डोळा जाऊ दे. हनुमाना, मारुती, माझा 1 डोळा जाऊ दे. अरे बजरंगबली म्हणे, तू झालंय काय? अरे मागायचं तर काहीतरी चांगलं माग म्हणे. माझा काय डोळा, माझा 1 डोळा जाऊ दे, हे काय मागणं झालं का? नाही, तुला तुझ्यासाठी मागायचं तर इतरांसाठी माग, नाही तर मला माग. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावं, माझं नामाचं काहीतरी दान माग. नाही म्हणे, तुम्ही म्हणले ना माझ्यापेक्षा दुप्पट माझ्या शेजारची न भेटणार आहे, म्हणजे मग माझा 1 डोळा गेला म्हणजे तिचे 2 जातील. प्रेमाने बोला. ही भावना परिवर्तन करण्याचं सामर्थ्य सद्गुरूमध्ये आहे. आणि तेच महात्मा, त्याच बहिणी आज काय म्हणत आहेत? परमपिता परमात्मा सब तेरी संतान, भला करो सबका प्रभू, सबका हो कल्याण.
दुसऱ्यासाठी दुसऱ्याचं कल्याण मागायची भावना कोणत्या दरबारामध्ये मनामध्ये निर्माण होत असेल तर या निरंकारी विषयांच्या दरबारामध्ये निर्माण होते. नाहीतर इतरत्र भक्ती चालू होती आपली, परंतु दुसऱ्या विषयीची जी प्रेमाची भावना होती ती याच ठिकाणी आल्याच्या नंतर निर्माण झाली. दुसऱ्याचं भलं मागण्याची भावना जी आहे ती याच ठिकाणी आल्याच्या नंतर निर्माण झाली. दुसऱ्याचं हित मागायची भावना या ठिकाणी आल्याच्या नंतर निर्माण झाली. सद्गुरू चालायचं कसं, बोलायचं कसं हे शिकवत आहे. मुळात सद्गुरू त्यासाठी येत आहे. सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्यापरोपकार. केवळ सुख देण्यासाठी हा सद्गुरू येत आहे. आणि म्हणून आपण या सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. आपला यहलोक जर सुखी करायचा असेल, परलोक सोहळा करायचा असेल, जन्म मरणाचा फेरा चुकायचा असेल, वारी जन्म मरणाची वारी, ती मरणाची वारी, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हे जर चुकवायचं असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण यावं लागेल. आणि मग आपली भक्ती सुरू होणार. मग आपण सुरू करायची भक्ती, मग आपण हरिपाठ वाचत बसायचंय आणि मग आपल्या लक्षात येईल की मी रोज हे जे वाचत होते ते आता मला कळू लागलंय. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात. आपण लहानपणीपासून ऐकत होतो, पण ज्या वेळेस आपण या दरबारामध्ये आलो त्यावेळेस अर्थ कळायला लागला. नाही तर मग अर्थाविनं पाठांतर का सया करावे, व्यर्थची मारावे भोकून या. नुसतं वरवर बोलून काय उपयोग नाहीये. वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग. जोपर्यंत अंतकरणातून येत नाही, जोपर्यंत ते साध्य होत नाही, त्याला पाहत नाही, तोपर्यंत भक्ती पूर्ण होणार नाही. आणि म्हणून त्यांना पाहणं गरजेचं आहे, त्या ईश्वराची ओळख करणं गरजेचं आहे. आठवड्याच्या दर रविवारी या ठिकाणी कोणतं मंदिर महात्माचे? सप्तशृंगी मंदिरामध्ये याच पद्धतीने सत्संग होत असतो. याच देवाची भक्ती केली जाते. इतरत्र कोणत्याही देवाची, जो एक देव आहे खरा, जो संतांनी सांगितलं, त्याची भक्ती केली जाते. हे संत मंडळी, सर्व संत बहिणी आपल्याला विनंती करत आहेत की त्या ठिकाणी येऊन तुम्ही तो आनंद घ्या, आपल्या जीवनाचे कल्याण करा, ते साध्य करा. जन्म मरणाची वारी चुकवा, मरण चुकवा. जन्म मरणाला जे पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतोय ते जर चुकायचं तर आपल्याला भक्ती त्या देवाला पाहून करणं गरजेचं आहे. संत म्हणाले, जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरूरी. ज्या देवाची भक्ती आपल्याला करायची आहे त्याची ओळख करणं गरजेचं आहे, त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रेमाने बोला. आणि हा अट्टास संत महात्मा करत आहेत, तुम्हाला तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठीचा प्रयास करत आहेत. हा सद्गुरू त्या ईश्वराची ओळख करून देऊन आज जवळपास 157 देशामध्ये हे कार्य चालू आहे. कुठं महाराष्ट्रभर चालू नाहीये किंवा काही विशेष ठिकाणी किंवा काही मोजक्या ठिकाणी हे कार्य चालू नाही, तर 157 देशाच्याही पेक्षा जास्त देशामध्ये हे कार्य चालू आहे. आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ते देव दाखवण्याचं कार्य आज या विश्वामध्ये करत आहे. तो परमात्मा दाखवण्याचं कार्य करत आहे आणि आपल्या हाताला धरून आपल्याला त्या ठिकाणी नेण्याचं कार्य करत आहे. सुखमय करण्याची संसार, ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की खऱ्या अर्थानं जीवन सुखमय करण्याची हा सद्गुरू आलेला आहे. पूर्वीही साधू संतांनी तो अट्टाहास केला. माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ती शांतता कशामुळे आली, ते नम्र भाव कशामुळे आला, तर ते सत्य जाणलं, त्या सत्याची ओळख केली. जीवनात जे सत्य आहे, आपण या ठिकाणी परमनंट नाही आहोत, कायम नाही आहोत, आपल्याला मरण हे येणार आहे, हे शाश्वत सत्य जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत आपण आनंदाने जगू शकत नाही, तोपर्यंत आपण परोपकाराची भावना व्यक्त करू शकत नाही. प्रेमाने बोला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक गृहस्थ गेला आणि म्हणाला, महाराज एवढं तुम्हाला लोक छळतात, तुम्ही आंघोळीला गेले तर तुमच्या अंगावर पान खाऊन थुकतात, लोक नाही ते बोलतायत, पण तरीही तुम्ही एवढे शांत का? तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता मला सांगा. एकनाथ महाराज म्हणाले, ते बाजूला जाऊ दे,
मी शांत कसा राहतो? आणि आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या की माझं जीवन मी कधीपर्यंत जगणार आहे? माझ्या दोन प्रश्नाचं उत्तर द्या. एकनाथ महाराज म्हणाले तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जाऊ दे, पण तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू येत्या 8 दिवसात तू मरणार आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो पळतच उठला, पाय पाडला, घरी निघून गेला. 8 दिवस झाले, 8 दिवस झाले आणि 9व्या दिवशी जिवंत पाहून त्याला वाटलं एकनाथ महाराजांची कृपा झाली. पळत पळत एकनाथ महाराजांकडे गेला आणि म्हणाला महाराज तुमच्यामुळं वाचलो म्हणे, तुमच्याकडे आलो नसतो तर जगलो नसतो म्हणे. एकनाथ महाराज म्हणाले 8 दिवसात काय केलं? ते म्हणे काही नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागलो, प्रेमाने बोललो. 8 दिवस झाले म्हणजे बायकोला मारलं नाही, पोरं शाळेत कितवीला जात होती हे कळालं, शेजारच्या सोबत भांडणं चालू होती त्याची माफी मागितली, भावासोबत बांधावरून वाद होता, देऊन टाकलं म्हणे त्याचं, त्याला ते अर्धा एकर जास्त येत होतं माझ्याकडे, देऊन टाकलं म्हणे. मरायचंय म्हणे, आता काय करायचं? मारणारच ना म्हणे, आता काय सोबत थोडी न्यायचंय. एकनाथ महाराज म्हणे आता कसं वाटतंय बरं? तुम्ही आता खूप सुंदर हलका हलकं वाटतंय म्हणे, मन शांत झाल्यासारखं वाटतंय, आनंद झाल्यासारखं वाटतंय म्हणे, काहीतरी वजन कमी झाल्यासारखं वाटतंय. एकनाथ महाराज म्हणाले मी पण असंच जगतो, माझे शेवटचे 8 दिवस राहिलेत असं मी जगतो आणि म्हणून मी शांत जगतो. इतरांनी कितीही बोललं मला तरी मी शांत राहतो. तू मारणार बिरणार काहीच नाही म्हणे. पण जेव्हा आपल्याला आपलं मरण कळतं किंवा आपल्याला सत्याची जाणीव होती त्यावेळेस माणूस आनंदाने जगतो. त्याला असं वाटलं की आपले शेवटचे 8 दिवस राहिले, सगळ्यांशी आनंदाने वागतो. पण या मिशनमध्ये आल्याच्या नंतर, सद्गुरूला शरण आल्याच्या नंतर, त्या शाश्वत सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर, आपल्याला त्या सत्याची ओळख झाल्याच्या नंतर आपल्याला त्याची जाणीव होती आपण या ठिकाणी परमानंट नाही. आणि मग आपण प्रेमाने बोलू लागतो, सगळ्यांशी प्रेमाने वागू लागतो. जोपर्यंत ते सत्य जाणलं जात नाही तोपर्यंत हे शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येक महात्मा समोर आल्याच्या नंतर प्रत्येक महात्मा होतो प्रेमाने बोला. ती शिकवण या सद्गुरूने आपल्याला दिलेली आहे. या संत मायबापांना कृपा करा, दया करा. या दरबारामध्ये आठवड्यातून 1 दिवस येण्याची कृपा करा. हा सत्याचा दरबार आहे, ते शाश्वत सुख याच ठिकाणी मिळणार आहे. ज्या देवाची भक्ती आपण करत आहोत, ज्या देवाची पूजा आपण करत आहोत, त्याच देवाचा हा दरबार आहे. आपलं जीवन सुखमय करायचं असेल तर या दरबारामध्ये येऊन बसा. तुम्ही सर्व संत मायबाप कृपावंत आहात, दयावंत आहात. अगदी वेळसुद्धा आपल्या वेळेवर पोहोचलेली आहे. अधिक वेळेचा सहारा तास घेणार नाही. बोलण्याच्या ओघामध्ये काही उच्च नीच शब्द निघाला असेल तर उदाहरण करा, क्षमा करा. शेवटी सगळ्यांच्या भल्यासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी परमपिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभू सबका हो कल्याण. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. प्रेमाने बोला.